नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापिका NK पवार, विभाग वाणिज्य, विषय कंपनी कायद्याची मूलतत्वे, प्रकरण पहिले कंपनी कायदा 2013, ओळख व संकल्पना, लेक्चर नंबर 4. मागील लेक्चरमध्ये आपण संयुक्त भांडवली कंपनी म्हणजे काय, संयुक्त भांडवली कंपनीचे फायदे व तोटे, तसेच एक व्यक्ती कंपनी म्हणजे काय, एक व्यक्ती कंपनीची वैशिष्ट्ये, तसेच एक व्यक्ती कंपनीचे फायदे व तोटे अभ्यासलेले आहेत. आज आपण सार्वजनिक कंपनी म्हणजे काय, तसेच खाजगी कंपनी, खाजगी कंपनी व सार्वजनिक कंपनी यांच्यातील फरक, तसेच संस्थापनाच्या आधारे कंपनीचे प्रकार अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम आपण सार्वजनिक कंपनी म्हणजे काय बघूयात. 2013च्या कंपनी कायद्याच्या कलम 2 नुसार सार्वजनिक कंपनी म्हणजे एक कंपनी जी खाजगी कंपनी नाही. कंपनी कायदा 2013 मधील कलम 3 नुसार कायदेशीर हेतूसाठी 7 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन स्थापन केलेली कंपनी म्हणजे सार्वजनिक कंपनी होय. प्रत्येक सार्वजनिक कंपनीच्या मंडळामध्ये किमान 3 संचालक असले पाहिजे. कलम 4 नुसार सार्वजनिक कंपनीला त्याच्या नावाच्या शेवटी मर्यादित शब्द जोडणे आवश्यक आहे. सार्वजनिक कंपनीचे सार आहे ते असे की त्याचे भाग आणि कर्जरोखे खाजगी कंपनीच्या विपरीत सार्वजनिकपणे हस्तांतरणीय असू शकतात. शेअर बाजारात केवळ सार्वजनिक कंपनीचे शेअर्स व्यवहार करण्यास सक्षम असतात. खाजगी कंपनी जी सार्वजनिक कंपनीची सहाय्यक कंपनी आहे ती एक सार्वजनिक कंपनी मानली जाते. सार्वजनिक कंपनीचे फायदे पुढील प्रमाणे. भागधारक त्यांच्याकडे असलेल्या समभागांच्या मूल्यानुसारच मर्यादित असतात. एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व म्हणून कंपनी त्याच्या मालकांच्या बाहेर दावा दाखल करू शकते आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो. कंपनीच्या खात्यांची पुस्तके सर्वांना पाहण्यासाठी प्रकाशित केली जातात व ती प्रकाशित केल्यापासून सार्वजनिक सदस्यांना कंपनीवरील माहितीवर प्रवेश मिळतो. हे त्यांना कंपनीकडून शेअर्स खरेदी करायचे आहे की नाही याविषयी कंपनीबद्दल चांगले निर्णय घेण्यास मदत करते. भागधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा पैसे काढल्यामुळे व्यवसाय संपुष्टात येत नाही. सार्वजनिक मर्यादित कंपनीकडे भांडवलाचा मोठा साठा असतो. याचे कारण की ज्याला भागधारक असू शकेल अशा लोकांच्या संख्येवर मर्यादा नाही आणि स्टॉक एक्सचेंजमध्ये त्याचे शेअर्स लोकांना विकू शकतात. तसेच वित्तीय संस्थांकडून कर्ज किंवा डिबेंचरद्वारे कर्ज वाढवण्याची अधिक क्षमता कंपनीत असते. कंपनीकडे ज्ञान, कल्पना, कौशल्ये, क्षमता, तंत्रज्ञान यांचा मोठा साठा असतो. कंपनीकडे भांडवलाचाही मोठा साठा असतो व तो वाढूही शकतो. समभागधारक किंवा संचालक किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या परवानगीशिवाय भागधारक किंवा तृतीय पक्षाकडे समभाग हस्तांतरित करता येतात. व्यवसायाचे मालक हा व्यवसाय चालवणारे समान लोक नाहीत. हे मालकांना त्यांच्या इच्छेनुसार इतर गोष्टी करण्यास वेळ देण्यास अनुमती देते. सार्वजनिक कंपनीनंतर आता आपण खाजगी कंपनी अभ्यासणार आहोत. कंपनी कायदा 2013च्या कलम 2 नुसार खाजगी कंपनी म्हणजे एक कंपनी जी आपल्या लेखांद्वारे त्याचे समभाग हस्तांतरित करण्याच्या अधिकारास प्रतिबंधित करते. त्याच्या सदस्यांची संख्या 200 पर्यंत मर्यादित असते. कंपनी कायदा 2013च्या कलम 4 नुसार एका खाजगी कंपनीला त्याच्या नावाच्या शेवटी प्रायव्हेट लिमिटेड शब्द जोडणे आवश्यक आहे. विशेष अधिकार. खाजगी कंपन्या कंपनी कायद्याअंतर्गत अनेक विशेष अधिकार आणि सवलतींचा लाभ घेत असतात. खाजगी कंपनीचे फायदे पुढील प्रमाणे.
भागधारक त्यांच्याकडे असलेल्या समभागांच्या मूल्यानुसारच मर्यादित आहेत. भागधारक एकत्रितपणे व्यवसायातील जोखीम घेतात. स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व म्हणून कंपनी त्याच्या स्वतःच्या नावाने दावा दाखल करू शकते. खात्यांची पुस्तके सार्वजनिक केली जात नाहीत, म्हणून कंपनीला काही गोपनीयता मिळाली आहे. भागधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा पैसे काढल्यामुळे व्यवसाय संपुष्टात येत नाही. व्यावसायिक संस्थांच्या एकमेव मालकीची आणि भागीदारीच्या तुलनेत खाजगी मर्यादित कंपनीकडे भांडवलाचे अधिक स्रोत आहेत, कारण भागीदारीमधील 20 लोकांच्या मर्यादेच्या आणि एकमेव मालकीच्या एक व्यक्तीच्या तुलनेत या व्यवसायात सहमालकीची आणि आर्थिक योगदान देणारी 50 लोकांची उच्च मर्यादा आहे. मोठ्या संख्येने भागधारक म्हणजे ज्ञान, कल्पना, कौशल्ये, क्षमता यांचा एक मोठा तलाव असतो. एक मालकी आणि भागीदारीच्या तुलनेत खाजगी मर्यादित कंपनीला हा एक फायदा आहे. भांडवलाचा स्रोत जास्त असल्याने वाढ आणि विस्तार साधता येऊ शकतो. ही होती खाजगी कंपनीचे फायदे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण खाजगी कंपनी व सार्वजनिक कंपनी यांच्यातील फरक अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम आपण अर्थ बघणार आहोत. किमान भाग भांडवल ₹1,00,000 ज्या कंपनीचे असते तिला खाजगी कंपनी असे म्हटले जाते. तसेच ज्या कंपनीचे समभाग हस्तांतरित करण्याचे अधिकार प्रतिबंधित केलेले असतात तिला खाजगी कंपनी असे म्हणतात. तर किमान भाग भांडवल ₹5 लाखापेक्षा जास्त असते त्या कंपनीला सार्वजनिक कंपनी असे म्हणतात. सार्वजनिक कंपनीची उपकंपनी ही एक सार्वजनिक कंपनी मानली जात असते. पुढील मुद्दा, छोटी कंपनी. देय भाग भांडवल ₹50 लाखापेक्षा जास्त नाही आणि उलाढाल ₹2 कोटीपेक्षा जास्त नाही अशा छोट्या कंपनीला खाजगी कंपनी असे म्हणतात. तर सार्वजनिक कंपनी ही छोटी कंपनी असू शकत नाही. पुढील मुद्दा, किमान सदस्य. खाजगी कंपनीत कमीत कमी 2 व जास्तीत जास्त 200 सदस्य असतात. तर सार्वजनिक कंपनीत कमीत कमी 7 सदस्य असणे आवश्यक असते. पुढील मुद्दा, कंपनीचे नाव. खाजगी कंपनीच्या नावाच्या अंतिम शब्दात प्रायव्हेट लिमिटेड हे शब्द असणे आवश्यक आहे. तर सार्वजनिक कंपनीच्या नावात अंतिम शब्द पब्लिक लिमिटेड असणे आवश्यक आहे. पुढील मुद्दा, लेख्यांमध्ये अडचणीची तरतूद. सर्व सदस्यांद्वारे सहमती दर्शवली जाते. तर सार्वजनिक कंपनीच्या बाबत लेख्यांसाठी विशेष ठरावातून मंजुरी होणे आवश्यक असते. पुढील मुद्दा, सिक्युरिटीज देणे. खाजगी प्लेसमेंटद्वारे राईट इश्यू किंवा बोनस इश्यूद्वारे खाजगी कंपनीची सिक्युरिटी दिली जात असते. तर प्रोस्पेक्टसच्या माध्यमातून सार्वजनिक करण्यासाठी खाजगी प्लेसमेंटद्वारे, राईट इश्यूद्वारे किंवा बोनस इश्यूद्वारे सिक्युरिटीज दिली जात असते. पुढील मुद्दा, डिमटेरियलाइज्ड फॉर्म सार्वजनिक ऑफर ही खाजगी कंपनीकरिता लागू नाही. तर सिक्युरिटीजच्या सार्वजनिक ऑफरच्या बाबतीत सिक्युरिटी डिमटेरियलाइज्ड फॉर्म असणे आवश्यक आहे. पुढील मुद्दा, स्वतःच्या समभागांच्या खरेदीसाठी खरेदी किंवा कर्ज. खाजगी कंपनीच्या बाबत स्वतःचे शेअर्स खरेदीस परवानगी नाही. तर सार्वजनिक कंपनीच्या बाबत स्वतःचे शेअर्स खरेदी करण्यास परवानगी नाही व स्वतःचे शेअर्स खरेदी करण्यासाठी कोणतीही आर्थिक मदत दिली जात नाही. पुढील मुद्दा, ठेवी स्वीकारणे. खाजगी कंपनीच्या बाबत ठेवी स्वीकारण्यास परवानगी नाही. तर सार्वजनिक कंपनीच्या बाबत जर पेडअप शेअर्सचे भांडवल ₹100 कोटी किंवा त्याहून अधिक किंवा उलाढाल ₹500 कोटी किंवा त्याहून अधिक असेल तर ठेवी स्वीकारता येतात. पुढील मुद्दा, बैठकांचा कोरम. खाजगी कंपनीच्या बाबत 2 सदस्य वैयक्तिकरित्या उपस्थित असणे आवश्यक असते.
तर सार्वजनिक कंपनीच्या बाबत 1000 पर्यंत सभासद असतील तर किमान 5 सदस्य उपस्थित असणे आवश्यक असते. तसेच 1000 पेक्षा जास्त सदस्य असतील व 5000 पर्यंत सदस्य संख्या असेल तर कमीत कमी 15 सदस्य बैठकीसाठी उपस्थित असणे आवश्यक असते. तसेच 5000 पेक्षा जास्त सदस्यांच्या बाबत सार्वजनिक कंपनीत बैठकीसाठी कमीत कमी 30 सदस्य उपस्थित असणे आवश्यक आहे. पुढील मुद्दा मंडळाच्या अहवालातील वार्षिक मूल्यांकन. खाजगी कंपनीच्या बाबत हे लागू नाही. तर सार्वजनिक कंपनीच्या बाबत जर देय भागांचे भांडवल रुपये 25 कोटी किंवा त्याहून अधिक असेल तर मंडळाच्या अहवालातील वार्षिक मूल्यमापनाचा तपशील देणे आवश्यक असते. पुढील मुद्दा ऑडिटरची तरतूद. खाजगी कंपनीच्या बाबत पेड अप कॅपिटलच्या बाबतीत लागू नाही. तर सार्वजनिक कंपनीच्या बाबत पेड अप कॅपिटलच्या बाबतही लागू नाही. ऑडिटरची तरतूद ही लागू करण्यात आलेली नाही. परंतु जर 10 कोटीपेक्षा जास्त भांडवल असेल तर ऑडिटरची तरतूद सार्वजनिक कंपनीच्या बाबत करण्यात आलेली आहे. पुढील मुद्दा संचालक व स्वतंत्र संचालकांची संख्या. खाजगी कंपनीच्या बाबत 2 संचालक असले पाहिजे. स्वतंत्र संचालक नियुक्ती करण्याची आवश्यकता नाही. सार्वजनिक कंपनीच्या बाबत 3 संचालक असले पाहिजे आणि सूचीबद्ध कंपन्यांच्या बाबतीत स्वतंत्र संचालक म्हणून किमान 1/3 संचालक हे स्वतंत्र संचालक असले पाहिजे एकूण संचालकांच्या बाबत. पुढील मुद्दा रोटेशनद्वारे सेवानिवृत्ती. खाजगी मर्यादित कंपनीच्या बाबत रोटेशनद्वारे सेवानिवृत्ती लागू नाही. तर सार्वजनिक कंपनीच्या बाबत एकूण संख्येपैकी किमान 2/3 संचालकांना रोटेशनद्वारे सेवानिवृत्तीसाठी जबाबदार असेल. पुढील मुद्दा संचालकांची नियुक्ती. व्यवस्थापकीय संचालक, संपूर्ण वेळ संचालक यांच्यासह नोकरीचा करार. खाजगी कंपनीच्या बाबत आवश्यकता नाही. तर सार्वजनिक कंपनीच्या बाबत संचालकांची नियुक्ती, व्यवस्थापकीय संचालक, संपूर्ण वेळ संचालक यांच्यासह नोकरीचा करार सक्तीने करणे आवश्यक आहे. पुढील मुद्दा व्यवस्थापकीय मोबदल्यावर प्रतिबंध. खाजगी कंपनीच्या बाबत व्यवस्थापकीय मोबदल्याच्या रकमेवर कोणतेही बंधन नाही. तर सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत व्यवस्थापकीय मोबदला हे निव्वळ नफ्याच्या 11% मर्यादित किंवा किमान दरवर्षी रुपये 30 लाख भरलेल्या भांडवलावर अवलंबून असतो. संस्थापनाच्या आधारे कंपनीचे प्रकार. टाइप्स ऑफ कंपनी ऑन द बेसिस ऑफ इनकॉर्पोरेशन. पहिला प्रकार वैधानिक कंपन्या, स्टॅट्युटरी कंपनीज. या कंपन्यांची स्थापना संसद किंवा राज्य विधानमंडळाच्या विशेष कायद्याद्वारे केली जाते. या कंपन्या लोकसेवा पुरविण्याच्या उद्देशाने स्थापन केल्या जातात. प्रामुख्याने त्या विशेष कायद्याअंतर्गत शासित असतात. तरीही कंपनी कायदा 2013 त्यांच्यासाठी लागू असेल, परंतु या कायद्याने तयार केलेल्या तरतुदींसह विसंगत नसल्यास म्हणजेच विशेष अधिनियम सर्वसाधारण अधिनियमावर प्रचलित आहे. या प्रकारच्या कंपन्यांची उदाहरणे म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, भारतीय जीवन विमा महामंडळ इत्यादी. पुढील प्रकार नोंदणीकृत कंपन्या, रजिस्टर्ड कंपनीज. कंपनी कायदा 2013 च्या अंतर्गत किंवा पूर्वीच्या कोणत्याही कंपनी कायद्यानुसार नोंदणीकृत कंपन्यांना नोंदणीकृत कंपन्या असे म्हणतात. अशा कंपन्या जेव्हा कंपनी अधिनियमान्वये नोंदणी केली जातात तेव्हा अस्तित्वात येतात.
आणि निबंधकाद्वारे त्यास गुंतवणुकीचे प्रमाणपत्रही दिले जात असते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण खाजगी कंपनी म्हणजे काय, खाजगी कंपनीचे फायदे, सार्वजनिक कंपनी म्हणजे काय व सार्वजनिक कंपनीचे फायदे अभ्यासलेले आहेत. तसेच खाजगी कंपनी व सार्वजनिक कंपनी यांच्यातील फरकही अभ्यासलेला आहे. तसेच संस्थापनाच्या आधारे कंपन्यांचे प्रकारही आज आपण अभ्यासलेले आहेत. धन्यवाद.